मी अश्विनी बाबू खंदाडे, जिल्हा परिषद पाखरसांगवी मतदारसंघातून महिला उमेदवार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या काही सोयी आहेत त्या मी सर्व गावापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचा अतोनात प्रयत्न करते. आणि एवढी सगळी ही जनता पाहता, ह्यांचा प्रतिसाद पाहता असं वाटत आहे की नक्कीच भाजपाचा विजय होणार आहे. पाखरसांगवी मतदारसंघाच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे. लोकांचे समर्थन आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे आम्ही नक्की विजयी होऊ आणि होणारच. धन्यवाद. माझ्या तमाम मतदार बंधूंना विनंती करतो की लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडणुकीनिमित्त मी उभा आहे व पाखरसांगवी पंचायत समिती गणातून मी उभा आहे. उमेश सिद्धेश्वर हंडरगुळे. येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करावे. पाखरसांगवी गणाचा विकास करण्यासाठी माझा पूर्ण विकासाचा मॅप तयार आहे. मी तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण सुजलम सुफलम करून विकासाची गंगा पाखरसांगवीत आणीन एवढा शब्द देतो. मला येणाऱ्या 7 तारखेला मतदान करून विजयी करावे. धन्यवाद. आज विजयी संकल्प सभेचं समारोप झालेला आहे पाखरसांगवी येथे. आजच्या विजयी संकल्प रॅलीत आम्हाला लक्षात आले की लातूर जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा फडकेल, लातूर पंचायत समिती तर फडकेलच. पाखरसांगवी गटातून आमच्या अश्विनीताई बाबूराव खंदाडे माझ्या भगिनी व मी पंचायत समितीसाठी पाखरसांगवी गणातून उभा आहे. मी उमेश सिद्धेश्वर हंडरगुळे. मला व माझ्या ताई अश्विनीताईला येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर दोघालाही बटन दाबून भरघोस अशा मतानं निवडून द्यावे व आम्ही जो मॅप पाखरसांगवी गटासाठी तयार केलेला आहे, आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस व आमचे नेते बाबूरावजी खंदाडे साहेब यांचे सगळ्यात घनिष्ठ संबंध असल्यामुळं सर्व योजना आम्ही साकार करण्यासाठी देवेंद्र भाऊच्या मार्फत पाखरसांगवी पंचायत समिती व जिल्हा परिषद पाखरसांगवी याचा भरभरून विकास करू एवढा शब्द देतो आणि मला थांबतो. पाखरसांगवी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सो अश्विनी बाबू खंदाडे आणि पाखरसांगवी पंचायत समिती गणाचे उमेदवार उमेशजी हंडरगुळे या दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या बहुमतानं आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. आपल्याला पाखरसांगवीला जर विकसित करायचं असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजी जसं देशाला विकसित करण्याच्या प्रवाहामध्ये चाललेले आहेत, त्याच्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी चाललेले आहेत. या मुख्य प्रवाहामध्ये पाखरसांगवीला जर आणायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहावं, तरच आपण विकसित पाखरसांगवी त्या ठिकाणी निर्माण करू शकतो अशी विनंती उमेदवारांच्या वतीनं तमाम मतदारांना करतो. धन्यवाद. नमस्कार. पाखरसांगवी पंचायत समितीचे या गटातील अधिकृत उमेदवार सौ अश्विनीताई बाबू खंदाडे आणि पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेशजी हंडरगुळे या दोघांनाही येत्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून विकसित पाखरसांगवी या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.